theory of interference bands, most important point from the chapter. 4 मार्कासाठी बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. काय होतं की यामध्ये आपल्याला जो डार्क पॉईंट मिळणार आहे तो एक क्यू या ठिकाणी पहिल्यापासून पाहू. सो लेट अस कन्सिडर ए अँड बी आर टू कोहेरंट सोर्सेस separated by distance small d distance between two coherent monochromatic sources. So A and B are monochromatic sources separated by distance small d. Screen is placed at a distance capital D from A and B. Screen पडदा D एवढ्या अंतरावरती ठेवलेला आहे. आता काय करायचं, ए एम आणि बी एन जॉईन, ए एम अँड बी एन जॉईन करा आणि त्याचा ए एम आणि बी एनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. ती परपेंडिक्युलर बायसेक्टरची लाईन कोणती असेल, ओ पी असेल. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे त्या लाईनला बरोबर दुभागणारी, दोन सारखे पार्ट करणारी. म्हणजे हे टोटल डिस्टन्स कॅपिटल डी असलं तर हे निम्म अंतर झालं D/2, हे निम्म अंतर झालं D/2. तर स्क्रीन ठेवलेलं आहे आपण कॅपिटल डी एवढ्या अंतरावरती. ए एम बी एन जोडलं, ओ पी ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेली आहे. त्यानंतर ए क्यू हा पॉईंट घेतला आपण, जो कॅपिटल एक्स, पुस्तकात वाय घेतलेला आहे, एक्स वाय काय घेतलं तर काही फरक पडत नाही. तर कॅपिटल एक्स काय आहे, ह्या क्यूचं पी पासूनचं अंतर आहे. काय होतं की ए पासून निघणारी वेव्ह ही अशी इथं येते क्यू या ठिकाणी, आणि बी पासून पण निघणारी वेव्ह अशी इथं क्यू या ठिकाणी इंटरफिअर झाली की काय होतं, क्यू या ठिकाणी आयदर डार्क ऑर ब्राईट बँड मिळू शकतो. मग आता काय करायचं आपल्याला, हे जे पाथ डिफरन्स म्हणजे मार्गातील फरक, इथून परपेंडिक्युलर काढली आपण, तर समजा ही अशी झाली या ठिकाणी, तर हे इक्वल डिस्टन्स असणार आहे ए क्यू आणि फार तर आपण एफ क्यू म्हणून. हे ए क्यू आणि एफ क्यू अंतर सारखं असणार आहे. म्हणजे राहिलं काय, ए एफ काढायचं आहे म्हणून, पण ते थोडेसे वेगळ्या पद्धतीनं. त्यासाठी आपल्याला पायथागोरस थेरम माहीत आहे, त्याचा वापर करायचा आहे. ही कन्स्ट्रक्शन झाली. हे ॲरो इथं दाखवावे लागतात, कारण काय, ही लाईट आहे इकडं जाते, हे दाखवायचं आहे. बाकी कुठं ॲरो वगैरे दाखवायची काही गरज नाही. आता बघा, राईट अँगल ट्रायंगल बी क्यू एन घेऊ. आपल्याला काढायचं काय आहे, बी क्यू मायनस ए क्यू काढायचं आहे. बी क्यू हे अंतर आणि ए क्यू हे अंतर, म्हणजे हे तुम्हाला मिळणार आहे ती मगाशी सांगितलं तसं बी एफ हा वेगळा पॉईंट घेतला आहे आपण. आता बघा, बी क्यू स्क्वेअर, राईट अँगल ट्रायंगल घ्या बी क्यू एनमध्ये. बी क्यू स्क्वेअर किती येणार, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. सो बी एन स्क्वेअर प्लस एन क्यू स्क्वेअर. बी क्यू स्क्वेअर बरोबर बी एन स्क्वेअर प्लस एन क्यू स्क्वेअर. बी एन किती आहे, कॅपिटल डी स्क्वेअर. एन क्यू किती आहे, तर हे एक्स, हे पी क्यू एक्स आहे आणि त्यामध्ये D/2 अंतर मिळवलं की एन क्यू मिळेल. म्हणजे एन क्यू किती आलं, पी क्यू प्लस पी एन स्क्वेअर. पी क्यू प्लस पी एन स्क्वेअर बरोबर एन क्यू स्क्वेअर मिळाला. म्हणजे काय येणार, डी स्क्वेअर प्लस पी क्यू किती आहे, एक्स, पी क्यू किती आहे एक्स, प्लस पी एन किती आहे D/2. आता याचं आपण एक्सपान्शन करू. काय मिळणार, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार हे ए डी स्क्वेअर तसंच ठेवलं. आता याचं एक्सपान्शन, एक्स स्क्वेअर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2ab म्हणजे 2xD/2 म्हणजे किती आलं, XD आलं. डी स्क्वेअर प्लस एचा वर्ग एक्स स्क्वेअर, बीचा वर्ग D²/4 प्लस ट्वाईस ए बी म्हणजे ए किती आहे एक्स आणि बी किती आहे D/2 म्हणजे किती झालं, 2 कॅन्सल झालं, हे आलं. मग बी क्यू स्क्वेअर मिळालं आपल्याला पहिलं इक्वेशन. आता राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दुसरा घ्यायचा आहे, कोणता, ए क्यू एम. यामध्ये ए क्यू स्क्वेअर काढायचा आहे. काय काढायचं आहे, ए क्यू स्क्वेअर. ए क्यू स्क्वेअरवर किती, ए एम स्क्वेअर प्लस एम क्यू स्क्वेअर. ए एम स्क्वेअर प्लस एम क्यू स्क्वेअर. ए एम किती आहे, डी स्क्वेअर.
एम क्यू किती आहे एक्स मायनस डी बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार वापरायचं. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी. काय येणार पहा डी स्क्वेअर प्लस एचा वर्ग एक्स स्क्वेअर बीचा वर्ग डी स्क्वेअर बाय 4 मायनस ट्वाईस ए बी म्हणजे 2x डी बाय 2 मायनस एक्स डी. तर पाथ डिफरन्स बी क्यू मायनस ए क्यू डिटरमाइन करायचा आहे. पाथ डिफरन्स बी क्यू मायनस ए क्यू म्हणजे इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. बी क्यू स्क्वेअर ही व्हॅल्यू वजा ए क्यू स्क्वेअर ही व्हॅल्यू टाका किमती. किमती टाकल्या. आता काय काय कॅन्सल होतं आहे बघा. हे सेकंड इक्वेशन आहे वजा चिन्ह असल्यामुळं साईन बदलायचे आहेत. हे डी स्क्वेअरला हे डी स्क्वेअर कॅन्सल झालं. हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं. हे डी स्क्वेअर बाय 4ला हे डी स्क्वेअर बाय 4 म्हणजे एक्स डी प्लस एक्स डी किती आलं ट्वाईस एक्स डी. बी क्यू स्क्वेअर मायनस ए क्यू स्क्वेअर. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय ए प्लस बी इंटू ए मायनस बी. बरोबर आहे. सो बी क्यू मायनस ए क्यू इंटू फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट बी क्यू प्लस ए क्यू इज इक्वल टू 2xd. Therefore BQ minus AQ is equal to 2xd upon BQ plus AQ. That is 2xd. BQ किती आहे बघा BQ टोटल BQ आणि AQ वेगवेगळं आहे. पण काय होतं हे जे पी क्यू डिस्टन्स आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे तो दिसतो तसा एवढा खूप लांब नसतो. हे ए बी मायक्रोमीटरमध्ये आहे डिस्टन्स तसंच हे पण डिस्टन्स खूप कमी असतं. म्हणजे एक्स आणि स्मॉल डी आर व्हेरी व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड टू कॅपिटल डी. म्हणजे जर हा पॉईंट इथं कुठंतरी असेल तर ए क्यू आणि बी क्यू कसे असणार आहेत. हा ए बी हे डिस्टन्स अगदी कमी आहे. ए बी डिस्टन्स कसं आहे कमी आहे समजा मिलीमीटरमध्ये. हे पण मिलीमीटरमध्ये. मग मिलीमीटरमध्ये हे अंतर असेल 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर तर हा ए क्यू आणि बी क्यू कसा असणार आहे सारखाच असणार आहे. मग बी क्यू बरोबर ए क्यू किती येणार दॅट इज डी. सो डी प्लस डी दॅट इज इक्वल टू 2xd by 2d as xd are very very less as compared to d. म्हणजे बी क्यू मायनस ए क्यू बरोबर किती येणार बी क्यू मायनस ए क्यू बरोबर ट्वाईस एक्स डी बाय 2d म्हणजेच किती येणार 2ला 2 कॅन्सल झालं एक्स डी बाय कॅपिटल डी. दॅट इज बी क्यू मायनस ए क्यू इज इक्वल टू एक्स डी बाय डी. दॅट इज इक्वल टू एक्स डी बाय डी. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर पाथ डिफरन्स. काय होतं पहा जनरली या मला 1 मार्क असतो आणि पाथ डिफरन्स एक एक्सप्रेशन डिराईव्ह करायला 1 मार्क असतो. काही वेळेला हे 2 मार्काच्या ऐवजी 3 मार्काला पण विचारतात पण 3 मार्काला जनरली कमी विचारतात. इथंपर्यंत इक्वेशन आपण डिराईव्ह केलं की 2 मार्क आपल्याला मिळू शकतात. म्हणजे काय केलेलं आहे पहा आपण ही डायग्रॅम काढली. ह्या डायग्रॅममध्ये ए बी काय आहे ते सांगितलं. हा स्क्रीन ठेवलेला आहे त्याच्यापासून डी एवढ्या अंतरावरती म्हणजे हे डी जे अंतर आहे ते मीटरमध्ये असतं आणि ए बी मिलीमीटरमध्ये आणि हे पण मिलीमीटर ए क्यू पी क्यू एम क्यू वगैरे डी बाय 2 मिलीमीटर म्हणजे फक्त मीटरमध्ये हे डी अंतर आहे. म्हणजे किती असतं मीटर 1 मीटर ते साधारणपणे 1.5 मीटर एवढं अंतर हे असतं. 1 मीटर ते 1.5 मीटर म्हणजे 150 सेंटीमीटरपर्यंत आणि हे 3 मिलीमीटर 2 मिलीमीटर असं अंतर असतं. ठीक आहे. आता काय केलं 2 ट्रायंगल बघितले आपण. हा एक आणि हा दुसरा बरोबर आहे.
मग आता काय झालं, बी क्यू स्क्वेअर बरोबर डी स्क्वेअर प्लस हे मिळवलं, दोन्ही इक्वेशनमध्ये पायथागोरस थेरम मिळवलं, इक्वेशन 1 मिळवलं, इक्वेशन 2 मिळवलं, दोन्ही इक्वेशन सबट्रॅक्ट केली. बरोबर आहे. हे सबट्रॅक्ट केल्यानंतर काय झालं, आपल्याला मायनस साईन वगैरे इथं आता अप्लाय केलं, वजा वजा होईल, नेहमीचं गणित आहे त्यानुसार करा. बी क्यू स्क्वेअर मायनस ए क्यू स्क्वेअर ट्वाईस एक्स डी मिळालं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी बरोबर ट्वाईस एक्स डी. मग आता हे बी क्यू प्लस ए क्यू आहे ते इकडे ट्रान्सफर केलं. आता हे क्यू अंतर म्हणजे क्यू हा पॉईंट ज्या वेळेला हा अगदी जवळ असतो त्यावेळेला बी क्यू बरोबर ए क्यू बरोबर कॅपिटल डी म्हणजे डी प्लस डी आलं ट्वाईस एक्स डी बाय 2d. म्हणजेच काय आलं, बी क्यू मायनस ए क्यू बरोबर ट्वाईस एक्स डी बाय 2d म्हणजे 2 कॅन्सल झालं, किती आलं एक्स डी बाय डी. म्हणजे बी क्यू मायनस ए क्यू बरोबर एक्स डी बाय डी. दिस इज एक्सप्रेशन फॉर पाथ डिफरन्स. सो लेट अस कन्सिडर दिस इज इक्वेशन ए. इफ दिस पाथ डिफरन्स is equal to 2n lambda by 2 where n takes value 0, 1, 2, 3 and so on, constructive interference is formed. And if this path difference is equal to 2n minus 1 lambda by 2 where n takes values so on, then destructive interference is formed. म्हणजे काय करायचं, समजा हा पाथ डिफरन्स एवढा आला तर Q या ठिकाणी काय होणार आहे, ब्राईट पॉईंट तयार होईल. समजा हा पाथ डिफरन्स एवढा म्हणजे एक्स डी बाय डी बरोबर 2n लॅम्बडा बाय 2 केलं तर ब्राईट पॉईंट मिळणार आहे क्यू या ठिकाणी. आणि तेच आपण काय केलं, इक्वल केलं, इज इक्वल टू 2n मायनस 1 लॅम्बडा बाय 2 तर काय मिळणार आहे, डार्क पॉईंट मिळणार आहे. मग आपल्याला डार्क पॉईंट कधी मिळतो तर पाथ डिफरन्स एवढा असेल तर, म्हणजे एक्स डी बाय डी बरोबर 2n लॅम्बडा बाय 2 आपण पाठीमागं बघितलेलं आहे. कन्फर्म करा, तसंच सांगितलं काय वेगळं सांगितलं. हां ठीक आहे. मग पाथ डिफरन्ससाठी आपण काय इक्वेशन मिळालं, एक्स डी बाय डी. हां तर हे 2 मार्काचं आहे. एवढाच व्हिडिओ करतो कारण खूप मोठा व्हिडिओ झाला तर डाउनलोड होत नाही. परवाचा 27 मिनिटाचा व्हिडिओ 2 दिवस डाउनलोड होता. एवढा इथं कट करतो, एवढं हे बघा व्यवस्थित. मग दुसरा पुढचा पॉईंट उद्या लगेच पाठवतो. एवढं व्यवस्थित बघा, लिहून काढा 2-3 वेळा पाटीवरती. काय कळलं नाही तर कोणच फोन करत नाही, तो फोन पण करा.